राजकारणात येण्याची प्रेरणा कशी मिळाली? रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य डोक्यात ठेवून मी राजकारणात समाजकारणात उतरलोय. नगरसेवक पदासाठी कोणताही पॉलिटिकल बॅकग्राऊंड लागत नाही. पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर आपली नेक्स्ट स्टेप काय असेल? तर मी नगरसेवक झालो तर ह्या ज्या गोष्टी मी जे काही बोलतोय ते मी येणाऱ्या काळात केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपल्या हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस अमित कोळेकर ही ओळख निर्माण झालेली आहे. तुम्ही निवडून नाही आलात तर तुम्ही समाजासाठी काम सुरू ठेवाल का? एक सामान्य कार्यकर्ता जो साधा रिक्षा चालवायचा तो मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतो. एक आदर्श नगरसेवक कसा असावा? जर तुम्ही लोकांची सेवा केली तर सत्ता तुमच्या मागे धावते. करणाऱ्या कार्यकर्त्याच्या, लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहा. त्याला एक संधी देऊन बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझं नाव आहे स्वप्नील सूर्यवंशी आणि आज आपल्यासोबत आहे कल्याण वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख अमित संभाजी कोळेकर. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे आतापर्यंत प्रवास आणि यापुढे ते काय काय करणार आहे. तर मी त्यांना पहिलेच तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर मी त्यांना विनंती करेल की तुम्ही तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या जनतेला द्यावं. जय महाराष्ट्र. मी अमित संभाजी कोळेकर. मी सध्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा कल्याण ग्रामीण शहर प्रमुख म्हणून कार्यरत आहे. माझ्या समाजकारण व राजकारणाची सुरुवात झाली 2015 पासून. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये असल्या कारणाने आवड निर्माण झाली बाकीच्या नेत्यांना बघता बघता. त्या माध्यमातून मी कॉलेजचं इलेक्शन लढवलं. त्यावेळेला मी जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आलो. माझं शिक्षण झालेलं आहे एमटेक मेकॅनिकल इंजिनियर आणि त्यानंतर मग समाजकारणात आवड निर्माण होत 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 मी आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा कल्याण ग्रामीण शहर प्रमुख म्हणून एका जबाबदार पदावर कार्यरत आहे. आणि आपण त्या माध्यमातून हजारो रुग्णांची, हजारो नागरिकांची सेवा रोज करत असतो. आतापर्यंत कित्येक नागरिकांना आपल्या माध्यमातून जीवनदान मिळालेलं आहे. ठीक. तर माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी हा आहे की तुम्हाला राजकारणात येण्याची प्रेरणा कशी मिळाली? मी जसं तुम्हाला सांगितलं, मी कॉलेज लेवल पासून मला राजकारणाची, समाजकारणाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मला कुठेतरी जाणवू लागलं की ज्या नागरी समस्या सोडवल्या पाहिजेत किंवा ज्या पद्धतीने प्रभागामध्ये किंवा इतर ठिकाणी काम झालं पाहिजे, लोकांना मदत झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व करत होतो. ऑब्झर्व केल्यानंतर असं म्हणजे समजलं किंवा असं जाणवलं की कुठेतरी मागासलेपणा अजून पण आहे. कुठेतरी लोकांना एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. मग त्या माध्यमातून एक उच्च शिक्षित तरुण, एक उच्च शिक्षित युवक जो स्वतः इंजिनियर आहे, तो जर राजकारणात आला तर तो त्याच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते, ही मला एक स्वतःची प्रेरणा निर्माण झाली व त्या प्रेरणेतून मी राजकारणात आलो. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्हाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहर प्रमुख हे पद कसं मिळालं? मी खूप कालावधीपासून रुग्णांना बघत आलोय की रुग्णांना जी पाहिजे ती मदत वेळोवेळी मिळत नाही आणि कितीतरी रुग्ण दगावतात. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य डोक्यात ठेवून मी राजकारणात, समाजकारणात उतरलोय. मला कुठल्याही प्रकारचा मोह नाही. मला एकच की नागरिकांना मदत झाली पाहिजे, हा माझा अजेंडा आहे. 2020 मध्ये जेव्हा कोविडची सिच्युएशन आली, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा मी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत एक सॅनिटायझेशन बाथ सिस्टम बनवली होती. आणि ती सॅनिटायझेशन बाथ सिस्टम आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला बसवली होती आणि ते पोलीस बांधवांना त्याचा खूप फायदा झाला होता. आणि ह्या गोष्टीची दखल स्वतः गृहमंत्र्यांनी सुद्धा घेतलेली होती. आणि बऱ्याचशा न्यूजपेपर असतील, महाराष्ट्रभर न्यूजपेपरमध्ये त्या विषयाची बातमी होती. म्हणजे 2020 पासून आपण सक्रिय आहोत आणि रुग्णसेवा करत करत, म्हणजे रुग्णांना मदत करत करत, म्हणजे कोणत्याही रुग्णाला जर बेडची आवश्यकता असेल, ब्लडची आवश्यकता असेल किंवा रुग्णाच्या बिलामध्ये सवलत मिळवून द्यायची असेल, तर आजची परिस्थिती अशी आहे की कोणत्याही रुग्णाला जर गरज असेल, माझ्या प्रभागातला असो किंवा इतर महाराष्ट्रातला असो, त्यांच्या डोक्यामध्ये सर्वात पहिले नाव येतं अमित कोळेकर, की हा व्यक्ती आपल्याला मदत करू शकतो. आणि मी हेच रुग्णसेवेचा आलेख वाढवत वाढवत गेलो आणि आज मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण ग्रामीण शहर प्रमुख पदापर्यंत पोहोचलोय. आता याच्या पुढे मी किती जाईल हे माझं नशीब ठरवेल, पण मी लोकांची सेवा करत राहील, करत आलोय आणि यापुढेही कंटिन्यू करेल. आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की आता सर्वांना माहिती असेल की तुम्ही नगरसेवक पदासाठी म्हणजे उभे राहणार इलेक्शनसाठी, तर तुमचं बॅकग्राऊंड पॉलिटिकल नाहीये, तर त्याच्यासाठी तुमचे घरच्यांची प्रतिक्रिया काय होती जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं? नगरसेवक या पदासाठी कोणतंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलं पाहिजे असं मला वाटत नाही. आज तुम्ही पाहिलं तर मी स्वतः मिडल क्लास फॅमिलीमधून येतो.
जे माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, माझी आई हाऊसवाईफ आहे. मिडल क्लास फॅमिलीमधून येऊन सुद्धा आपण नगरसेवक या पदापर्यंत पोहोचू शकतो. हा मी एक आदर्श निर्माण केलेला आहे. म्हणजे माझ्या हितचिंतकांसाठी असेल किंवा जनतेसाठी असेल, नगरसेवक पदासाठी कोणताही पॉलिटिकल बॅकग्राऊंड लागत नाही, या मानसिकतेचा मी एक युवक आहे. आज तुम्ही पाहिलं, जर एखादा शिकलेला तरुण आहे म्हणजे जो इंजिनियर आहे, तर त्यांच्या घरच्यांची मानसिकता काय असते की बाबा हा तरुण शिकलेला आहे तर ह्यांनी जॉब केला पाहिजे किंवा इतर काही उद्योग केला पाहिजे. कोणत्याही आई वडिलांना वाटत नाही की आपला मुलगा राजकारणात यावा. म्हणजे एवढा राजकारणाचा स्तर खाली घसरलेला आहे असं मला वाटतं. आणि मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मलाही विरोध झाला घरातून. 2021 साली मी प्रोफेसर म्हणून जॉईन केलं होतं कॉलेजला. ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मी प्रोफेसर होतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला प्रोफेसर होतो. त्यावेळेला सॅलरी चांगली होती, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. आणि त्यानंतर लग्न झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे एक शिकलेल्या युवकाची अपेक्षा काय असते की लग्न होणं, जॉब लागणं, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. त्या सर्व गोष्टीचा त्याग करून मी राजकारणात यावं हे कोणत्याही आई वडिलांना वाटत नसतं, मग ते माझे असो किंवा दुसऱ्याचे असो. मग त्यावेळेला मलाही घरातून विरोध झाला, पण मी ठामपणे सांगितलं की मी माझी आवड ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मी माझं करिअर घडवणार. आणि आज अशी परिस्थिती आहे की आई वडिलांना सुद्धा वाटते की आमच्या मुलगा काहीतरी करून दाखवतो, काहीतरी करतोय, लोकांच्या उपयोगी पडतोय. ही माझ्या आजची आमच्या घरच्यांची परिस्थिती म्हणजे प्रतिक्रिया आहे, माझ्या आईची, माझ्या वडिलांची. आज मला ते पूर्ण सपोर्ट करतात की तू पुढे जा, तुझं करिअर याच्यामध्ये. आज त्यांना शाश्वती झाली. हे कशामुळे झालं? हे माझ्या कष्टामुळे झालं. मी स्वतः कष्ट घेतले, मी त्या क्षेत्रामध्ये उतरून लोकांना मदत करतोय आणि करत राहील. आणि आज कुठेतरी माझ्या घरच्यांचा सुद्धा मला सपोर्ट मिळत आहे, माझ्या मित्रपरिवाराचा सपोर्ट मिळत आहे, माझ्या हितचिंतकांचा देखील सपोर्ट मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला पक्षाकडून तिकीट मिळेल का, आणि ते तुम्हालाच काय द्यावे त्यांनी? सध्या तुम्ही पाहिलं तर मी शिवसेना या पक्षामध्ये कार्यरत आहे. आणि आमचा जो प्रभाग क्रमांक 17 आहे हा 4 वॉर्डचा मिळून तयार झालेला आहे. आणि त्या 4ही वॉर्डमध्ये माझा जनसंपर्क आहे. मी लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे. शिवसेना घराघरात पोहोचवणारा मी कार्यकर्ता आहे. आज तुम्ही बघितलं तर ह्या वॉर्ड क्रमांक 17 मध्ये, प्रभाग क्रमांक 17 मध्ये माझी एक हक्काचा माणूस ही एक ओळख निर्माण झालेली आहे. ती कशातून झाली? मी लोकांच्या कंटिन्युअस संपर्कात आहे. कोणाला काही मदत लागली तर तिथे अमित खोदेकर जातो. कोणाचं काय नाले ब्लॉक झाले तिथे अमित खोदेकर जातो. कोणाचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तिथे अमित खोदेकर जातो. हे लोकांना समजलेलं आहे की आपला प्रश्न सोडवणारा एकमेव व्यक्ती आहे तो अमित खोदेकर आहे. आणि ह्याची कल्पना पक्षाला सुद्धा आहे. पक्ष सुद्धा मला तिकीट देईल, त्याच जोमाने मी कार्यरत राहील हे मला वाटतं. आणि ह्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये तुम्ही जर पॅनलचा विचार केला तर याच्यामध्ये मी एक उच्च शिक्षित युवक आहे, ज्याच्या मागे कोणती क्रिमिनल केस नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, एक क्लीन चेहरा जो लोकांची मनापासून मदत करतो. हा चेहरा पक्षाला मिळेल केव्हा मिळेल? जेव्हा मला ते तिकीट देतील. आणि मला 100% शाश्वती आहे, माझ्या कामाच्या जोरावर, माझ्या जनसंपर्काच्या जोरावर पक्ष मला माझा 100% विचार करेल आणि मला तिकीट देतील अशी एक शाश्वती आहे. आणि जर समजा आपल्याला पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर आपली नेक्स्ट स्टेप काय असेल? आज तुम्ही बघितलं तर माझ्या कामाच्या जोरावर, जनसंपर्काच्या जोरावर पक्ष विचार करेल असं कुठेतरी वाटतंय. आणि तिकीट मिळेल अशी सुद्धा शाश्वती आहे. पण जरी नाही दिलं तरी मी माझ्या जनतेचा कौल घेईल, माझ्या मायबाप जनतेचा कौल घेईल, माझ्या मायबाप जनतेचं मी ऐकेल. त्यांची सेवा करण्यासाठी राजकारणात उतरलेलो आहे आणि त्यांची सेवा यापुढे देखील करणार आहे. तर जनतेचा कौल घेईल आणि मी अपक्ष अर्ज दाखल करणार आहे. तुम्हाला कोणत्या पक्षाने अप्रोच केलेला आहे? मला इतर पक्षाने अप्रोच केलेला आहे, पण माझी मानसिकता अशी आहे की ज्या पक्षाने आपल्याला भरघोस निधी दिलेला आहे, जो पक्ष आपल्या पाठीशी उभा राहिलेला आहे, त्या पक्षाला दगा देऊन दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन इलेक्शन लढवणं स्वतःच्या स्वार्थासाठी, एवढ्या खालच्या पातळीचा मी युवक नाही किंवा एवढ्या खालच्या पातळीचा विचार करणारा मी युवक नाही. त्यामुळे मी पक्षासोबत कट्टर राहील, पण मी अपक्ष निवडणूक लढवेल हे 100% निश्चित आहे. तर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे की आपल्या वॉर्डमध्ये सध्या सर्वात मोठी समस्या काय आहे? सध्या आपला जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात मोठी समस्या आहे, ते आहे रस्ते, नाले आणि आरोग्य. या 3 समस्यावरती आपल्याला विचार केला पाहिजे. जर तुम्ही रस्ते बघितले, जर प्रभागातले रस्ते व्यवस्थित नसतील तर त्याच्यामुळे ट्रॅफिक होईल, धूळ उडते, धूळ उडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हा झाला रस्त्याचा विषय. जर मी रस्त्याचा विषय माझ्या विचारात ठेवून मी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून प्रभागासाठी 1,75,00,000 निधी मंजूर करून आणला गेल्या 6 महिन्यामध्ये. हा निधी जे मागचे कोणी लोकप्रतिनिधी होते त्यांच्या
जर जो तुम्ही स्ट्राईक रेट बघितला, त्यांनी एवढा निधी प्रभागासाठी आणलेला नाहीये, पण मी गेल्या 6 महिन्यामध्ये 1,65,00,000 निधी माझ्या प्रभागासाठी घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही दुसरं बघितलं तर नाले नाले तुम्ही बघितले तर नाल्याची व्यवस्था अत्यंत खराब आहे. नाले कुठेही चोकअप होतात किंवा नाले पूर्ण बनवलेले नाहीत. त्यामुळे काय होतं, पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरतं. जर तुम्ही मागचा पावसाळा बघितला तर नागरिकांच्या घरामध्ये कमरे एवढं पाणी होतं. तर अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी राहायचं कसं? मी स्वतः त्या पाण्यामध्ये उतरून नागरिकांना मदत केलेली आहे. हे सर्व जनतेने बघितलेलं आहे. तर माझ्यासाठी मेन प्रश्न राहिला रस्ते आणि नाले. ते जर व्यवस्थित असतील तर प्रभाग व्यवस्थित राहील किंवा प्रभाग आदर्श होईल. आणि तिसरा आहे आरोग्य. जर आरोग्य सेवाच नसेल, कोणत्याही रुग्णाला जर आरोग्य सेवा मिळत नसेल, शाश्वत आरोग्य सेवा असेल ज्यामध्ये मेडिसिन येतात, आरोग्य उपचार येतात, जर चांगल्या दर्जाचे मिळत नसतील तर कोणतीही महानगरपालिका असेल व कोणताही प्रभाग असेल हा असफल आहे असं मला वाटतं. जर तुमच्या प्रभागामध्ये जर आरोग्य सेवाच व्यवस्थित नसतील तर तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काम करताय तर ते काही कामाचं नाही असं मला वाटतं. एक गोष्ट हायलाईट करावीशी वाटते, जो आपल्या प्रभागातील आहे पिंगारा ते पाईपलाईन रस्ता. हा रस्ता गेले कित्येक वर्ष खराब परिस्थितीमध्ये आहे. हा रस्ता मागील जे कोणी लोकप्रतिनिधी होते, कल्याण डोंबिवली महानगरपालिका होते, हे बनवत होते, त्याचं डांबरीकरण करत होते, तो एका पावसामध्ये वाहून जायचा. बरोबर. ही त्याची परिस्थिती होती. मग मी काय केलं, हा रस्ता डांबरीकरण करण्यापेक्षा दोन्ही साईडला गटार करून, दोन्ही साईडला नाले बनवून मध्ये आपण कॉन्क्रीटचा रस्ता बनवू, हे माझ्या डोक्यामध्ये आलं. हे माझं विजन होतं आणि मी त्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला. आणि पाठपुरावा सुरू करत असताना मला 1,75,00,000 निधी माझ्या वॉर्डामध्ये दिला. आता जर आपण कॉन्क्रीट रस्ता बनवला तर त्याला 10-15 वर्ष तरी काय होणार नाही असं मला वाटतं. आणि हा एक कनेक्टेड रस्ता आहे जो मेन रस्त्यांना कनेक्ट होतो. आणि हा रस्ता झाल्याने नागरिकांना खूप सुखसोयीचा रस्ता होणार आहे आणि चाकरमान्यांना त्याचा खूप फायदा होणार आहे. बरोबर. तर पावसाळ्यात होणार त्रासाबाबत तुमची तयारी काय असेल? आज जर तुम्ही बघितलं 2025 मध्ये जो पावसाळा झाला त्याच्यामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. त्याला मूळ कारण आहे, जो कचरा लोक टाकतात तो फसतो नाल्यांमध्ये जाऊन. तर मेन असतं की नाले साफसफाई टायमिंग मध्ये झाली पाहिजे. ती नाले साफसफाई आम्ही पावसाळ्याच्या 2-3 महिने आधीपासून सुरू केली होती माझ्या प्रभागामध्ये. आणि त्यानंतरची गोष्ट आहे की नाले काही ठिकाणी ब्रॉड नाहीयेत किंवा नाले खोलगट नाहीयेत. तर त्या ठिकाणी आपण नाले ब्रॉड केले पाहिजेत, खोलगट केले पाहिजे, जेणेकरून नाल्याचं जे पाणी आहे ते कुठेही थांबणार नाही. त्या पाण्याचा निचरा होत जाईल व ते पाणी पुढे मेन नाल्याला पास होईल, जेणेकरून नागरिकांच्या घरामध्ये पाणी भरणार नाही. आणि मेन हाच आहे की जो नागरिक कचरा टाकतात त्या कचऱ्याचं विलगीकरण होणं गरजेचं आहे, जो त्या नाल्यातनं बाहेर येणं गरजेचं आहे. आणि यासाठी मेन आहे की नाले सफाई टायमिंग मध्ये झाली पाहिजे. ही पावसाळ्याबद्दल माझी मेन तयारी असेल. तर माझा पुढचा प्रश्न हा आहे की आपल्या वॉर्डमध्ये अनधिकृत बांधकाम आणि क्राईम कंट्रोल करण्यासाठी तुमची पुढील उपाययोजना काय असेल? आज जर तुम्ही बघितलं, अनधिकृत बांधकामांची परिस्थिती एवढी खराब आहे की अनधिकृत बांधकाम केल्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी, बिल्डर असतील किंवा इतर जे डेव्हलपर असतील, त्यांना पाठीशी घातल्यामुळे नागरी समस्या खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहेत प्रभागामध्ये. आणि अनधिकृत बांधकाम हे थांबलं पाहिजे, हा खूप मोठा गुन्हा आहे असं मला वाटतं. आणि दुसरा प्रश्न तुमचा आहे की क्राईम कंट्रोलचा. क्राईम कंट्रोलच्या दृष्टिकोनातनं आपण एक योजना आखलेली आहे. चौकामध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहोत. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही बघितलं, माझ्या वॉर्डामध्ये क्राईम कंट्रोल रेट खूप कमी आहे, तरी पण आम्ही योजना आखलेली आहे की सीसीटीव्ही आम्ही चौकात बसवणार आहोत. आणि पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि ते चालू आहे. त्याच्यामुळे कुठेतरी क्राईम कंट्रोल रेट कमी आहे आमच्या प्रभागामध्ये. आपल्या वॉर्ड मधल्या तरुणांसाठी रोजगारासाठी आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी काय योजना कराल? आज आपल्या वॉर्डातील कुठलाही तरुण माझ्याजवळ आला की दादा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, तो नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो, आज देखील. पण जर तुम्ही बघितलं तर आपल्याला रोजगार निर्मिती करण्यासाठी किंवा रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार शिबिराचं आयोजन करणे गरजेचं असतं. आणि ते मी वेळोवेळी करेन माझ्या प्रभागातील युवकांसाठी. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला स्किल डेव्हलपमेंटचा. स्किल डेव्हलपमेंट जर बघितलं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण मागणी करून एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर प्रभागासाठी ओपन करायच्या तयारीत आहोत. त्यामध्ये अभ्यासिका असेल, लायब्ररी असेल किंवा जे युवकांचे एमपीएससी युपीएससीचे जी काही तयारी असेल ते तुम्ही तिथे करू शकता. त्या माध्यमातून तुमचा रोजगारचा देखील प्रश्न सुटू शकतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपल्या पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नाहीये.
पण प्रभाग क्रमांक 17 मध्ये आम्ही तो प्रपोज करून ठेवणार आहे. आणि मी तुम्हाला एवढा शब्द देतो की जर मी नगरसेवक झालो तर ह्या ज्या गोष्टी मी जे काही बोलतोय ते मी येणाऱ्या काळात केल्याशिवाय शांत बसणार नाही. जर समजा नगरसेवक म्हणून आपल्याकडे सत्ता आली तर आपण लोकांशी संवाद कसा ठेवायला? जर तुम्ही बघितलं पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधींचा संवाद कुठेतरी कमी झाला होता. त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते. आणि मी काय केलं, माझा अजेंडाच हा होता की ग्राउंड लेवलला उतरून काम करायचं. त्यामुळे माझा जनसंपर्क वाढत गेला आणि मी लोकांच्या संपर्कात येत गेलो आणि त्याच्यातून नागरिक समस्या सोडवत गेलो. आणि आज मी नगरसेवक या पदापर्यंत पोहोचलेलो आहे. उद्या निवडून आल्यानंतर देखील तो संवाद आहे तसाच टिकून राहील, कारण मी ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे. तो कधीही बदलणार नाही. तो आज देखील माझं हेच ब्रीदवाक्य आहे की मागेल त्याला मदत आणि मागेल तिथे विकास काम, हे ब्रीदवाक्य डोक्यात ठेवून मी काम करतोय. आणि माझा आहे तोच संवाद यापुढे देखील राहील. नगरसेवक झालो म्हणजे माझ्याकडे कुठलं तरी पद आलं, कुठली तरी सत्ता आली म्हणजे आपल्या मनामध्ये कुठलाही दुजाभाव नसला पाहिजे. आणि मी ग्राउंड लेवलवरून मिडल क्लास घरातून आलेलो कार्यकर्ता आहे, त्याच्यामध्ये माझ्यामध्ये बदल होईल असं मला वाटतं. तर नागरिकांच्या तक्रारी किती वेळात सोडवण्याचं तुमचं असं लक्ष आहे? आज जर तुम्ही बघितलं, मी नगरसेवक नसताना किंवा कोणतंही एक पद नसताना, शासकीय पद नसताना देखील मी नागरिकांच्या समस्या माझ्या प्रभागातील सोडवतोय. म्हणजे नागरिकांनी मला समस्या सांगितली आणि ती काही तासामध्ये सुटली असे मला नागरिकांच्या समोरून फोन आलेले आहेत. आणि माझा जो तुम्ही जर आलेख बघितला काम करण्याचा, 100% समस्या सोडवण्याचं माझं धोरण होतं आणि ते मी 100% समस्या सोडवण्यात कुठेतरी यशस्वी झालेलो आहे माझ्या प्रभागात असं मला वाटतं. आणि त्याची शाश्वती तुम्ही जर माझ्या प्रभागामध्ये फिरले त्याची शाश्वती तुम्हाला लोकच देते. हे माझं जे ब्रीदवाक्य आहे मी ते आज खरं करून दाखवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात जर नगरसेवक झालो तर नगरसेवक झाल्यानंतर या नागरिक समस्याच उरणार नाहीत माझ्या प्रभागात, तर तक्रारी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर हे तर मी ऐकलंय. मी माझा लास्ट पॉडकास्ट एका डेंटिस्ट सोबत केला. तेही आपल्या प्रभागातली एक महिला डेंटिस्ट आहे. तर त्यांनी मला सांगितलं की अमित कोळेकर हे कामं करतात इतरांपेक्षा थोडे वेगळे आहे. तर ही एक शाश्वती म्हणून मी ऍक्सेप्ट करेन. हा, आणि तुम्ही बघितलं ना तर तुम्ही जर घरोघरी गेला किंवा प्रभागामध्ये जरी फिरला, सर्वे केला, तर माझा 100%चा आलेख जो आहे तो 100%च तुम्हाला भेटणार. लोकांनी मला फोन केला तर त्याच्या दुसऱ्या क्षणी माझे म्हणजे नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जातात. हा माझा स्वभाव आहे. आणि याच्यामध्ये कुठेतरी आपल्या हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस अमित कोळेकर ही ओळख निर्माण झालेली आहे. माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमचं इतर उमेदवारांपेक्षा वेगळे पण असं काय आहे, युनिक आयडेंटिटी काय आहे? म्हणजे जर तुम्ही बघितलं तर प्रभागातील मॅक्झिमम लोकांच्या सोबत मी कनेक्ट आहे. म्हणजे जो एक कनेक्ट असतो की नाही बाबा हा आपल्या हक्काचा माणूस आहे, त्या नजरेने लोक माझ्याकडे बघतात. हा माझा युनिकनेस आहे, हा माझा स्वभाव गुण आहे. कारण मी लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि लोकांचा कनेक्ट असल्यामुळेच आणि लोकांच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हा माझा युनिकनेस तुम्हाला म्हणता येईल. तर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे की टीका आणि आरोपांना तुम्ही कसं सामोरं जाता? तुम्ही जर आज प्रभाग क्रमांक 17चा म्हणजे माझ्या वॉर्डाचा विचार केला तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी इथेपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे टीका त्या होत राहतात, आरोप होत राहतात. पण मला कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही गेला तर माझ्या नावावर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे आरोप आणि टीका होतील असं मला वाटत नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, ही म्हण तुम्ही ऐकली असेल. त्याच्यामुळे जर आपण पुढे चाललोय, टीका आरोप होत राहणार. त्याला आपण किती उत्तर दिलं पाहिजे, त्याच्यावर किती लक्ष दिलं पाहिजे हे आपल्यावरती डिपेंड आहे. आणि जर काम करणारा कार्यकर्ता असेल माझ्यासारखा तर त्याच्यावरती कधीच विचार करत नाही किंवा त्यांना उत्तरही देखील देत नाही. ठीक. तर माझा पुढचा प्रश्न हा आहे की राजकारणात टिकण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय वाटते? जनसेवा ही राजकारणात टिकण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवले नाही, जर नागरिक समस्या सोडवू शकला नाही, तर तुम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी बनवले जातात या मताचं मी आहे. जर मी लोकांची कामच केली नाही तर लोक मला कशाला उभा करतील? आज जर तुम्ही बघितलं, लोक माझ्या नावाच्या पाठीमागे उभे आहेत की बाबा नाही, अमित कोळेकर हा कार्यकर्ता चांगला आहे. लोक मला चांगले काम म्हणू लागले. लोकांनी मला जवळ का केलं? कारण मी खरंच मनापासून पोट तिडकीने लोकांचे प्रश्न सोडवतो. कोणत्याही नागरिकांनी एखादा प्रश्न आणला तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जनसेवा हेच मेन गोष्ट आहे. पुढील 5 वर्षात आपलं वॉर्ड आपल्याला कसं दिसावं असं आपल्याला वाटतं? प्रथम तर मी तुम्हाला सांगतो, मी बोलणारा नाही, काम करणारा कार्यकर्ता आहे. पुढील 5 वर्षाचा जर तुम्ही विचार केला तर माझा प्रभाग हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आदर्श प्रभाग असेल, हा मी तुम्हाला शब्द देतो आजच, जर मी नगरसेवक झालो तर. कारण माझ्या प्रभागाच्या नागरिक समस्या त्या मी जवळून बघितलेल्या आहेत.
रस्ते, पाणी, गटार, आरोग्य, शिक्षण या समस्या पुढील 5 वर्षात नागरिकांना बघायला मिळणार नाहीत. एक चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, चांगला रस्ता, पाणी व्यवस्था, नाले समस्या, गटार व्यवस्था या सगळ्या गोष्टी मार्गी लागलेल्या असतील. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला प्रभाग क्रमांक 17 हा वॉर्ड आदर्श वॉर्ड असेल हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. माझा पुढचा प्रश्न हा आहे आपल्याला की जर समजा तुम्ही निवडून नाही आलात तर तुम्ही समाजासाठी काम सुरू ठेवाल का? बघा, पहिले तर मी तुम्हाला सांगतो, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे ज्याच्याकडे कोणतंही पद नसताना हजारो लोकांना मी मदत करतोय आणि करत आलोय. आतापर्यंत लाखो रुपयाचा आरोग्य निधी मी मंजूर करून दिलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर माझं काम सुरू आहे, हे कोणतंही पद नसताना. म्हणजे पद मिळालंच पाहिजे किंवा पद असल्यावर आपण लोकांची सेवा केली पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता नाही. निवडून जरी नाही आलो योगायोगाने तरी मी उद्या माझं काम सुरू ठेवणार आहे. माझ्या माध्यमातून जे लोकांचे प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पुढील 5 वर्षामध्ये मी आज कुठे कमी पडलो ती कमतरता भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील राहीलच. माझा पुढचा प्रश्न हा आहे की आपलं लॉंग टर्म विजन काय आहे? जरी समजा आता आपण नगरसेवकाची तयार करतोय, भले निवडून आले नाही आले, मग तुमचं पुढे ध्येय काय? आमदार, खासदार की मंत्रीपद, मुख्यमंत्री व्हायचे असं काय आहे का? बघा, मी तुम्हाला सांगतो, एक सामान्य कार्यकर्ता जो साधा रिक्षा चालवायचा तो मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतो. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी राजकारणात, समाजकारणात उतरलेलो आहे. जरी मी नगरसेवक झालो नाही झालो, होईल नाही होईल माहित नाही, पण मी येणाऱ्या काळात आमदार होईल, मंत्री होईल, मुख्यमंत्री पदापर्यंत जाईल हे मी तुम्हाला सांगू शकतो आज. कारण माझा जो काम करण्याचा आलेख आहे किंवा काम करण्याची पद्धत ही बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे. माझ्या पाठी जनमत आहे, जनतेचे आशीर्वाद आहे. त्या माध्यमातून मी नक्कीच एक वेळ अशी येईल की त्यावेळेला मी मंत्री लेवल पर्यंत असेल हे मी आज तुम्हाला शाश्वती देतो. एक आदर्श नगरसेवक कसा असावा तर याची व्याख्या काय आहे? जर तुम्ही आदर्श नगरसेवकाची गोष्ट केली, आदर्श नगरसेवक हा असा असावा जो सतत नागरिकांच्या संपर्कात असेल. नागरिकांना कोणताही प्रश्न उद्भवला त्यांच्या डोक्यात त्याचं नाव आलं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं, नागरिकांना कोणताही प्रश्न सुचला नाही, अमित कोळेकर हे आमचा प्रश्न सोडवतील. हा म्हणजे आदर्श नगरसेवकाची ही पहिली पायरी आहे, जो जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. आदर्श नगरसेवक असा असावा ज्याच्या माइंडमध्ये सतत आपल्या प्रभागामध्ये काय सुविधा दिल्या पाहिजे किंवा काय चेंजेस झाले पाहिजे असा आदर्श नगरसेवक असावा. आणि त्यानंतर जे काही आपल्या डोक्यामध्ये विजन आहे ते चांगल्या प्रकारे कसं इम्प्लिमेंट करता येईल हे बघणारा आदर्श नगरसेवक असावा. नागरिकांना रस्ते, पाणी व इतर सुखसुविधा कशा मिळतील आणि किती जलद गतीने मिळतील हा विचार करणारा आदर्श नगरसेवक असावा. गेल्या 6 ते 7 महिन्यात शिवसेनेच्या माध्यमातून एवढी कामं केलेली आहेत या प्रभागामध्ये, त्या प्रभागात केलेल्या कामाच्या जोरावर आज मी निवडणुकीला सामोरे जात आहे. एक आदर्श नगरसेवक जर तुम्ही बघितला, नागरिकांकडून जर सर्वे केला आणि एवढे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो की हा आमचा आदर्श नगरसेवक आहे किंवा हा आमचा आदर्श भावी नगरसेवक आहे असे म्हणणारे सुद्धा तुम्हाला लोक आमच्या प्रभागात भेटतील हे मी तुम्हाला शाश्वती देतो. तर आपण आता आपल्या पॉडकास्टच्या एंडकडे आलो आहोत. तर आपण काही रॅपिड फायर क्वेश्चन विचारूया आपल्याला. तर राजकारण हे आपल्यासाठी काय, सेवा की सत्ता? माझ्यासाठी राजकारण ही सेवा आहे. जर तुम्ही लोकांची सेवा केली तर सत्ता तुमच्या मागे धावत येईल हा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. तुमचा रोल मॉडेल राजकारणी कोण आहे? माझा रोल मॉडेल राजकारणी युवामध्ये जर बघितला तर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. हे तुम्ही का म्हणून हा प्रश्न विचारला तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांच्याकडे कोणताही प्रश्न घेऊन गेला तर त्याचं सोल्युशन दिल्याशिवाय ते शांत बसत नाही. आणि कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकून एक खासदार बोलतो हे खूप मोठी गोष्ट असते कार्यकर्त्यांसाठी. खासदार बोलतो, त्यांचं काम करतो, त्याच्यामुळे ते माझ्यासाठी एक रोल मॉडेल युवा राजकारणी आहेत आताचे. धन्यवाद आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. तर आता निवडणूक येणार आहे, तर शेवटचा जनतेला संदेश, तुम्ही आव्हान काय कराल? तर लास्टचा एक मेसेज. माझं जनतेला आव्हान आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे, जेणेकरून त्याच्या हातामध्ये जर तुम्ही सत्ता दिली तर अजून जोमाने तो काम करेल आणि येणाऱ्या काळात कोणतीही नागरी समस्या राहणार नाही. एक 500 रुपयाची नोट आपलं आयुष्य ठरवू शकत नाही. आणि जर पैसे वाटणाऱ्याच्या राजकारणाच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात तर तुम्ही नागरी समस्याबद्दल प्रश्न देखील विचारू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या, लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहा, त्याला एक संधी देऊन बघा असं मी नागरिकांना आवाहन करेल. धन्यवाद. धन्यवाद.